राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विनायकं गुरुं मे सादरे जीवा मुक्ता भवन्ति सादरे ओम श्री विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवनं धर्ममुक्तये ज्ञानप्रदायकं अद्वैतभाव पटुताहीन बुद्धिवश्य ज्ञानेश्वर सुभगवान् श्री रघुनाथ गुरुराज मोठे के गुरुमुखे उदय दिसे आणि हृदयी स्वयंवची असे प्रत्यक्ष पाहू लागे अपैसे अपैसयाची ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, मला बी सांगतात तर माणसाला बी सांगतात, सगळ्याला. अनेक 1200 वर्ष झाले त्यानं सांगितलं, तुकाराम महाराजानं सांगितलं, अशी परंपरा आहे ती तुम्ही रेवे. तुम्हाला वाटलं मी रडके, हे लोकांना शिकवलं आणि ज्ञानेश्वर महाराजानं तुम्हाला तपासून ओळखायला सांगितलं. तपासा म्हणजे त्यांनी ओळखायला सांगितलं आणि याने मानायला सांगितलं. तुमच्या माईनं काय सांगितलं? मानायला सांगितलं. मग तुमचं नाव काय? का राधा राधा. हे राधा हे का मडई? अरे खरं काय? आणि सगळे सगळे अंधारच कमून यायला, ते बी गोरे असो की काळे असो की माणसं असो की कोणी बी असो, जाळीच कम. मग कवा जाऊ देता कंटिन्यू, तेव्हा तुम्ही त्याच्यात नसता. आता तुम्ही बसले याला, आता काय केलं? कोणी कोणाला? याला. जस तुम्ही साडी नेसल्या तर ती लपतरी अंगाला येऊन चष्मा घातला का ते येऊन गेला तुमच्या. साधारा घातला आणि टोपली घातली, मग घातली हे नाकात घातलं का नाही, टिकला लावला का नाही, का लागला लागला, नथ घातली का नाही, वकाड पाळलं आणि मेकडात घातली. अरे वाक्य कोणी कोणाला मूर्ख म्हणतच नाही का? सगळ्यात मूर्ख नाहीत का? खरं सांगा, तुम्ही सांगा सगळ्या कशात मग होत ना. बरं हे मग माग कपाळ म्हणता ना, कमी कपाळ, माझा कान, माझं नाक, माझे बोट, माझे नख, माझे नेल पालिश, काय नखरे करायला लागले. तर अशा रीतीनं आपण शरीराचे व्यवहार करायला. शरीराची टोपी कोण घालल? मग हे घातलं का? हे मराठी, हे आपल्यामुळंच करतात. बसलो आता गरमी आली का तुम्हाला कळायला.
आता हे शब्द कळाले का नाही तुम्हाला? कशानं कळाले? कानानं तुम्हाला कळाले. शब्द कशानं कळाले? बरं. आणि हे रूप कशानं दिसायला? आणि आंबा कशानं? आंबा कांद्याचा वास कसा आहे? हे तुम्हाला माहिती. मग किती आहेत तुम्ही? हे 5. 1 2 3 आणि हे कातड सगळं 4 आणि 5 असे 5. 5 वाटानं तुम्हाला एकट्याला कळायचं. किती वाट आहे? कोणत्या कोणत्या? ही 1 आणि ही दुसरी 2 आणि ही तिसरी 3 ही 4 आणि आपली 1. किती वाट आहे? 5 वाटा. आणि मनात पुन्हा आठवणी तुमची म्हातारी मेली तिची हाय काय पुढे माथे पण आठवणे तुमच्या जवळ आठवणे मठात बोलते ज्ञान मापो अनंत पण तुम्ही मात्र दिसत नाही. मग दिसत नसणारे बरेच गोष्ट वारा दिसत नाही का? मी दिसत नाही का? काय दिसत नाही? वारा दिसत नाही. बरं मन दिसत नाही. बरं वास दिसत नाही. बरं शब्द दिसत नाही. बऱ्याच वस्तू दिसत नाही कळत आणि हे दिसत कळत जा दिसत कळत. हे हिरवं पिवळं कानू बायनू तांबड चिट्टाच हे फुलं दिले काढलेली कागदार ही चौकड तर दिसत तेच खरं आहे का? हे शिकलेले लोक असं भोंगायला लागले. साधू संत सांगते तुम्ही दिसत नाही जाणता सगळ्याला. साधू संत काय सांगते? दिसत नाही जाणता असता. म्हणजे तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात. खरे आहात कळत तुम्हाला आणि तुम्हाला आनंद. तुम्ही याच्या इकडं तुम्ही घटका भरतानी तुम्हाला वाटतं पित्तळ पिवळ आहे. पित्तळ पिवळ आहे का सोनं चांगलं? का मग चांगलं त्याला कळत का? त्याला गोहा टाका बरं आणि इथं का म्हणतात? तुम्ही इकडून कोणत्या नाकात खात? कोणतं नाक आहे इकडं? म्हणजे तुमच्या मारवाड्यात असं आहे का? त्या नाकात कोंबायचं काय सोनं आणि आतमध्ये काय मेपूड त्याच्या हाय का नाही मेकड? ते सोन्याला कळत असं नाही का? सोन्याला कळत नाही लोकांना आणि तुम्हाला कळत. मेकूड सोन्याला लागतो. सोन्याला ते तुम्हाला कळत. सोन्याला लागलेला बी माहित नाही हाय काय? मेकूड सोन्याला लागलेला सोन्याला कळतो का? नाही. आणि मेकडाला सोनं कळत
काय बेकडाला सोनं कळतं का सोन्याला कळ बोट कळतो बरं कातड्याला खुखू कळतं का बुक्का कळतो का भस्म असा आडवा पट्टा लावलेला कळतो आणि तुम्हाला कळत आणि तुम्हाला कळत तुम्हाला ज्याला कळत ते तुम्ही पण दिसत नाही मग काय झालं मग म्हणून मरत नाही दिसत नाही मग मरत नाही बालपणापासून तेच नाही का जेव्हा फुगड्या खेळत तेव्हा तेच आणि पिल्ले झाले तेव्हा आणि डंगर झाले तेव्हा मग पिल्ल्याचा फरक झाला का पिल्ले होताना फरक झाला का पिल्ले होत नाही तेव्हा फरक झाला मी एकच आहे आणि मी मरतच नाही मी दिसतच नाही नोग मरत कशाला बोंबलायचं शिकवायचं एकमेकीला हे धंदे करता का मोठे धंदे हे पा खरं सांगा तुम्ही खरं सांगा लोकाला बी खरं सांगा पोरीला सांगा पोराला सांगा नवऱ्याला वाट्यावर आणा काय हरकत काय खरं सांगायला बघा बोर बापाला सांगा माईला सांगा की तू मरत नाही हे शरीर वेगळं बायकोला बी शिकवा ना मला तर बायको करायची काय निघाल तिला विचारलेला सांग मी करणार आहे तुम्ही होतो कशाला लोकाला येऊन जाऊन त्याला वाटलं पोरच व्हावं कमी अरे काम किती करत्यात बाया जास्त काम करत्यात का माणसं खरं सांगा खरं सांगा ती पहा आणि तुझी माय काम करीत होती आणि बायको आणि तू काय पोरगी पोरं ऐकतेत का माहित ऐकतात का बापाचे कोणाचं ऐकते रे पोरं बायकोच ऐकते तर ती म्हातारी झाल्या तर अशा रीतीनं माणसं आणि बाया खूप काम करतात ती लहान पोरगी असो तरुण बायको असो म्हातारी बाई असो काम करीत आणि हे बायाच्या काही डोक्यात येत नाही आणि साधू संत सखूबाई मुक्ताबाई एकच तंतू नाना पटू साड्या आणि लुगडे हे सगळ्या अंगावर इकडे बायाच्या अंगावर साड्या आणि याच्या अंगावर सदरी कोणाची पॅन्टी काही दिल्या आणि तुला झिपऱ्या आवडत्यात का नाही काय चप्पेच्या गेल्या बायका आवडतात का बायानी तशात भाग पाडत्यात रटक्यात आल्या म्हणून महात्मा गांधी त्यांच्याकडे सेवा करणारे होते त्या चप्पे करायला येत होते पण चप्पे आता ऐकत नाही त्याची मग माणसं काढून चप्प्या ठेवायला कोणाला भांग पाडायले काय नक्की आणि आता तो जमान्यात असं झालं की माणसं कानात घालायला बायाची करायला हे कानात घालायला फुलं इकडे तिकडे
त्याला वाटत बाया घालायला मग आता आपण निघा तर देवानं कान दिले का नाही आता तुम्ही नाकात घाला की कुठं घाला ते धरणार परंतु शरीर तुम्ही नाही देह नव्हे देह नाही हे मडई राख माती नाही का आहे याचं नाव काय नाव कोणी ठेवलं आईनं का लोकांनी ठेवलं हे खोट आहे ना म्हणून साधू संत म्हणते की झाला प्रेत रूप शरीराचा भाव तुकाराम महाराज म्हणते हे मुर्द आहे हे शरीर काय मुर्द आहे हे कोणी हे महाराज हे का मुर्द आहे मुर्दा आणि याचे काय म्हणणार आहे राख करते आणि पुन्हा गंगेत नेऊन टाकते सावडायला टाकते हे सगळं नाही म्हणून तुमची नाही याची तुम्ही तुम्हा मारताच येत नाही नैनन चिंदंती शस्त्राने तुमचा तलवारीनं नाश होत नाही म्हणजे ह्या आकाशाला मारा बरं तलवारी अरे हे आकाश त्याला कळत नाही आणि तुम्हाला कळत आता तुम्ही आकाशात म्हणजे मी काय सांगायलो तुम्हाला नाही सांगता येत का पण तुम्ही सांगतच नाही एकमेकाला कशाला तोंड ठेवलं सांगत आले एकमेकीला रटकेला चटकेला कोण झाले सांगत जा म्हणून माणसानं बी माणसाला सांगा खरं सांगायचं कोणतं खरं सांगायचं कोणला तुम्हाला सांगता यायचं नाही का सांगत नाही मला काय नाही सांगत सांगत सांगते का तोंडच आणि उगा भंबन गंबन करीत राहतेच न कळू म्हणून महाराज सांगतात जे खरंय ते सांगा म्हणून मोठके गुरुमुखे उदय दिसे जस तुम्ही एखादी माश्या लावली आणि ती चमकती तर त्याच्यावरची ज्योत चमकती का दाणी ज्योत चमकत उजेड कशा पडतो आज सोन्याची समई आणि उजेड कोणाचा आहे समई कशाची सोन्याची समई आणि मसनातले लाकडं कशाच्या सोन्याच्या लाकडं मुर्दा जाळणारे कशाचे लाकडं कशाचे लाकडं गौऱ्या काय नो आता तर सरकारचं काय निघालं विद्युत न जळाय भस्का पाटावी लागत म्हणून ध्यानात ठेवा हे शरीर काय आहे याच संस्कृत मध्ये नाव देह आहे देह म्हणजे जे जळतो काय दहती इति देह हा जे जळतो त्याला काय म्हणाव देह कोणता बी असो बैलाचा असो डुकराचा असो देह जळत राहत नाही सगळे देह सारखे आणि तुम्ही जर देहाचा मी म्हणले तर मग देऊ आणि देहाला मी नाही म्हणले मग देव काय देहाला मी म्हणले
महिने की मग काय जीव म्हणून जीव आणि देहाला मी नाही म्हणले यो घ्याय आता हे टेबल लाकडाचे मी वर बसलो का नाही मग ह्याला मी जाणतो का मग मी लाकूड आहे का मी न जाणणार आहे का जाणारो मी या देहाला जाणारो याच्यावरच्या कपड्याला जाणारो टांगड्याला जाणारो हे सगळं टांगड्याला जाणारो आणि मनाला मी जाणारो मी एकटा जाणारो मनाला ह्या इंद्रियाने हे मन कळतच नाही डोळ्याने इकडं भित्ताड कर पण आपलं मन नाही कळत का म्हणजे डोळ्यानं बाहेर मला कळत मला डोळ्यातून बाहेर तिकडं गेल्यावर ते तिकडं लांब जातो आणि मग मला ते कळतं पान झाडाचं मग दिसत नाही जाताना इथून तिथून दिसत नाही असं एकमेकाकडून ओळखून घ्यावं म्हणजे आपण न दिसणारे आहोत पण ते वस्तू कळाली मग तिथं मी जात जी वस्तू डोळ्यातून गेलं तर रूप कळत कानातून गेलं तर आवाज कळतो नाकातून गेलं तर वास कळत जिभेतून गेलं तर रस कळतो आणि त्वचेतून गेलं तर हे टोचत हे बार गंमत झाली बर का बाय मी एक माणूस मिळलो आणि त्या माणसाच्या भेटायला मला बोलावलं मी गेलो मला काय माहित मी आपलं त्याच्या मांडीवरच बसलो खरंच आपलो आणि माणूस महाराज म्हणून काहीच म्हणेना मी बसला कुठे ते म्हणजे तिकडे आहे कुठं काय कोणी बसले स्वाट्याला बारा बजल्या सगळे भ्यायला लागले सगळे गप्पा करायला माझ्याबरोबर काय करा बोलले मग मी म्हणलं कुठे तेव्हा त्या ढोंगणा खाली एका माड्यावर दुसरं पडत हे माड ते माड त्या माड्याला ते मड कळना त्या माड्याला ते मड कळना आणि मला कळायलं पण मला कळायलं माड्याला थोडंच कळायलं ह्या माड्याला हे ते आता वर यायने बसलं याच्यावर बसलं मग हे मला थोडंच कळलं मला कळायलं याला थोडंच कळत चालायला लागले का तुमचं मड जाळते का नाही भारी लाकडं आणते चन्नाची आणते भारी ते लाकडं कुठं फालतू दाडाच्या लाकडाच्या थोडं जाळते तुम्हाला कशाने जाळा पण राखत करता म्हणून हे सगळे मडे राख होणारे नाही आणि तुम्ही राखे मग तुम्ही दिसत नाही नका दिसत पण कळत का नाही आम्हाला म्हणून साधू संत सांगता आता गुरुजीने सांगितलं ना स्वप्नात आपणच जाणतो खोट का होईना काय आपणच जाणतो खोटं स्वप्न खोट आहे कवा करायला आणि तेव्हा खरं वाटलं म्हणजे आपल्याला खोट बी कळत खरं बी कळत धोरणाने आधार बी कळत उजेड बी कळत मग आपण हे नाही आपण हे आहोत असं आपण साधू संत आपल्याला त्याच्याकरता अवतार घेतला काय म्हणून
मोठके म्हणजे गुरुमुखे उदयित्व दिसे जो गुरु असत ज्ञानेश्वर महाराज ते म्हणते तुम्ही देवे, तुकाराम महाराज ते म्हणते तुम्ही देवे. मग त्याने लिहिलेलं मग आम्ही पाहतो, मग आम्हाला वाटतं अरे हे असं म्हणायला खरंय, मग यायला सांगायला काय हरकत आहे. आम्हा बापानं मला सांगितलं का? नाही सांगितलं. माझ्या माझ्या आजीनं खूप प्रेम केलं, पण त्याला माहीतच नाही ते काय सांगते. म्हणून साधू संतानं अवतार घेऊन सांगितलं, जन्मून नाही. जन्मलं म्हणजे भोगायसाठी आलं, आणि अवतार त्याला वाटतं ते चुकले सगळे, आणि ह्या चुकलेल्याला वाट दाखवा. साधू संताने गरज होती का त्यांना? नाही, पण आपल्याला कळाव म्हणून त्याने अवतार केले. उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. मग त्यांच्याकडे कसं काय गेलं म्हणजे धर्मे त्यांच्या देखिले पाय. मग काय झालं त्याच्याकडे गेल्यावर? मग त्याच्या जवळ गेल्यावर त्यानं सांगितलं की तुला मरण नाही, आणि तू काही हे कातड नाही. हे कारण तू आहे, पण हे कातड तू नाही. तू आहे पण हे झिपरी तू नाही. तू आहे पण हे मांस तू नाही. तू आहे हे घाम तू नाही, हे मूत तू नाही, हे भूत तू नाही. काय काय नाही, काही नाही. आणि ते खोट आहे, आणि ते माझ्याशिवाय नाही. ते आहे कोण म्हणलं? मी म्हणलो. नाही तर कोण म्हणेल त्याला आहे, ते त्याला आहे म्हणत नाही. आणि दुसरं कोण? मीच आहे. मी त्याला जाणतो, पण ते खरं आहे का? आता तुम्हाला सुद्धा माहित आहे की ज्या वेळेस तुम्ही सावली पाहता, ते सावली खोटी आहे का खरी? मला कळत बरं का, सावली खोटी आहे त्याला कळत नाही होय. आता पाहत लांबची लांब दिसती सावली, आणि तिन्ही साधाला इकडे लांबची लांब, तितकं लांब एक आहे. बर हे खरं आहे काय? हे बी जळालं, हे बी जळालं, आणि ते तर खोटच आहे. काय सावली तर खोटीच आहे, आणि हे जे हे बी जळत. हे काय खरं आहे का? हे काय मरतो चाल का? हे स्थिर का टाल? पहिले ना आलं तेव्हा वेगळंच होत, आणि आता 1 घंटा झाला. मग पहिले कुठे? पहिले मेलं, आणि हे नवत आलं. उपट शोभ्या. म्हणून ध्यानात ठेवा, खरं काय लक्षात ठेव. नाही तर म्हणजे तेच फोटो काढला. त्यामध्ये फोटो काढायचा ते जवळ आहे खिशात. तुमच्या डोळा आहे काय काय बाहेर गेले हुशार मूर्ख मुर्दा. त्याला वाटतं मला मोबाईल पाहता. अगं मुक्ताबाई वेगळ्या आणि तुम्ही वेगळ्या. त्यांना जे सांगितलं तर त्यानं सांगितलं हे खोट आहे, हे सगळं खोट आहे, आणि मी असं मुक्ताबाईनं सांगितलं. का बाया का शहाण्या नसतात, विठोबा रखुमाई का चांगल्या नाहीत का, आणि तू का नखरेवाडी काही बी करायला नाही, आणि माणसं बावळट झाले. तुम्ही का जरासा मुस्कुरा दो काय चाललंय उद्या गाणे करतात जिंकत्या सगळ्या बाया नाही. नाचणे वेगळे असतात आणि बायका
मग बायका सुद्धा अशा असतात काही आणि काही अशा असतात. मग चांगल्या बाया आहेत. संत तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, राहीबाई, खूप बाया होत्या. रुक्मिणी, कृष्णाची, सीता, पार्वती, ह्या का बाया चांगल्या नाहीत का? त्यांचे काय चरित्र नाही का? चांगले अंशया, ही बाया चांगले आणि माणसं बी चांगले आणि माणसं बी दारू पिणारे, माणसं बी बेदार करणारे. माणसं बी वाईट आहेत आणि बाया वाईट आहेत. तस रीत म्हणून मोठके गुरुमुखे उदय दिसे ते तुझे रे, असं कोण सांगतो? गुरु कारण मी भयकलेलो असतो की मला तू शरीरे शिकवलेलं असतं बाया बायानी गुगऱ्या खाऊ. काय कशाच्या गुगऱ्या? बरं का? पण बाया बायानं घुगऱ्या खाऊन नाव ठेवलेलं असतं सगळ्यांना. आणि साधू संतानं सांगितलं की तुम्ही देव, तुम्ही देव मी देव, मध्ये देव कशाचे? काय तुम्ही देव आम्ही देव, मध्ये देव कशाचे? असं साधू संत आपल्याला शिकवतात. खरं खऱ्यावर आणतात आणि तुम्हाला खोट्यानं गिळलं, खोट्यानं गिळलं का खोट्याला खरं म्हणून तुम्ही गिळून घेतलं. काय खोट्याला खरं म्हणून तुम्ही स्वतः गिळून घेतलं. तुम्ही गिळून घेतलं का त्या खोट्यानं तुम्हाला गिळलं का? नाही नाही, त्यानं नाही गिळलं. ते गपचूपच बसलं. त्याला वाटलं गिळून घ्यायला ठीक होऊ द्या ना, होऊ द्या, हो दिलं गीत दिलं. बरं खरं सांगा, तुमच्या हातानं भिताडावर काढलेला नागोबा तुम्हाला दर्शतो म्हणून तुम्ही निवड दाखवा म्हणा. म्हणजे तुम्ही ह्या खोट्या समोर वागविता खोट. तस महालक्ष्मी त्याच्या तोंडात पाना जिडा काय काय तोंडात पाना त्याला दाखवणार. तर पुन्हा त्याला मुडकून महालक्ष्मी बसल्या लाडू करायच्या. पाणी घेण्यात सुटलं का काय? तुमच्या तोंडाला पाणी सुटल्या नखरे काय हे का रे थोडे काय तर तात्पर्य अशा रीतीनं तुम्ही खोट्याला खरं म्हणून स्वतः नुकसान करून घ्यायला लागले. म्हणून साधू संत सांगतात की खोट्याला खोट म्हणा आणि तुम्ही खऱ्यावर या. तुकाराम महाराज म्हणते, अरे गेले हो संसारे, काहीतरी राखा खरे, दिधला करुणा करे मनुष्य देह सत्संगे. सत्संग काही लोक लबाड लोक आहेत, भोंदे भोंदे आपल्याला वाटते ते साधे मठात साधू, सगळ्याला वाटत ते धंदा करावा, डम 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 डम. लग्नात बी तसंच, कुठं परमार्थ बी तसा ढोंगाचा. लग्न बी ढोंगाच आहे का खरंय रे? परंतु ढोंगाचं म्हणतो त्या वाजीत दडा 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 फटा फटा
काही लोक पागल बी व्हायला लागले, ऐकू ऐकू बहिरे व्हायला लागले. तर मोठके गुरुमुखे उदय दिस, तिकडून त्यानं सांगितलं की तुम्ही देव आहे, तुम्ही देव आहेत ना. मग कोण? हे मळ देव नाही, मी नाही, मी नाही, मन मी, ते कातड मी नाही, रक्त मी नाही, को मी नाही, शेंबूड मी नाही. मग मी राख म्हणजे रक्त मी नाही, लाळ मी नाही, मूत्र मी नाही, घाम मी नाही. म्हणून ना शंकराचार्यानं तर एक गाणंच केलेलं, न भूमी माती मी नाही, न तोय पाणी मी नाही, अग्नी बी आहे याच्यात. न भूमी न तोयम न तेजो न वायू न खमनेंद्रियम वाम न तेजम, हे सगळं मिळून सुद्धा मी नाही. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय प्राण मन बुद्धी अहंकार हे सगळं गठुड मी नाही. त्या गठुड्यावाला खोट्या गठुड हे काय खोट गठुड खरा दिसणार गठुड पाहणारा किती आहे? दोन कुठे? अरे ते खोटच आहे ना, ते नाडी आहे पण खोट आहे. जस तुम्हाला माहिती आहे ना, सावली दिसती का नाही? मग नाही, सावली आहे का? मग सगळं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगते, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणते, हे साते आलिया ओळंगा सारंगरू, देव खरा आहे आणि हे सगळं खोट आहे. देव खऱ्याचाच मी, खऱ्याची औलाद मी का कोणाची? खऱ्याची औलाद आहे का मराठी का मारवाड्याची? ही मारवाड्याची, ह्या दोघी मारवाड्याचे. कशाचे मारवाड्याचे? खऱ्या आणि ह्या रडक्या का? मग अशा ही खऱ्यावर या. आणि तुम्ही याला, तुम्ही याच्याकडे कमून गिळून घेतलं तर अरे गिळले हो संसारे काही तरी राखा करे दिदला करुणा करे मनुष्य देह असं संग. आणि पंढरपूरला जा, ऐका कीर्तन तिथले, नाही तर बस आपले राम देवड्यात मुरमुरी घेतले की चालले भोपलं, नाही तर भाडे गेले. नाही मी घ्या म्हणा का त्यात तितकं झालं की सगळं झालं. काय घेतलं? पंढरपूरून काय आलं? पंताशे पाणी सुटलं का फवाडाला. अजून का देवड्या उठाले, पुन्हा काय बाबा. आणि सगळे म्हणते आम्हाला प्रसाद आणला का नाही? अरे प्रसाद देव नाही, ते तुम्ही देव असं मजा करा. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ भोसला. आपल्याला शिकवतात. आता तुम्ही म्हणून मोठके गुरुमुखे उदय दिसे, मग नाही तो कोणीच म्हणत नाही. फक्त साधू संतांना म्हणलं म्हणून, नाही तर शेवटी म्हणत नाही, भरती म्हणत नाही. ते म्हणत भरती म्हणतात ते तुम्ही का तुमच्या पोरीला काय
द्या आम्हाला पैसे शांती आली म्हणते शांती. आणि तुला पोरीला नाही म्हणजे आमच्या पोरीला येत नाही काम नाही येत. तुझी तर चांगले पोरगे तिला तर यायला पाहिजे. आमची ते गडबडी माबाळी कशी बी काढती दर अशा रीतीने हे कर्मकांडी हे वारकरी होय होय वारकरी पाहे काय करावी साधने फळाव घेती. मग अशा रीतीनं साधू संत तुम्हाला सांगतेत की तुम्ही देव मी तो वासुदेव तत्वता कोलो येईल मी खऱ्यानं आपण सगळे कोण असं आपण लक्षात घ्यायचं. म्हणून महाराज आपल्याला सांगतात. आता ह्या सगळ्या बाकीच्या लोकांनी सुद्धा हिंमत धरायची खऱ्याला सांगायला काय जमन का नाही तुमच्या सोनाला सांगतात. त्या सोनाला म्हणा तुम्ही तो देवे ना माझ्या हात्या पुष्कार ती मला म्हणाली कुठं देव आहे. पोरीला मी सगळं देवे. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते जे हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही असं तुम्ही निवडणुकीला उभे राहा काही हरकत नाही. आणि अशा रीतीने माणसाच्या तर अशा प्रकारे शहाण्या व्हा असं साधू संतांनी आपल्याला सांगितलं. आता मी बाकीचे लोक बोलले तुम्हाला वाटतं महाराज लय चांगले बोलते आणि बाकीचे त्याला काय चिडे पडतात का त्याच्या बोलल्या हे चांगले. तुम्ही ओळखा शहाणे व्हा आणि लक्षात घ्या आणि अशा रीतीने ऐकत जा. ज्ञानेश्वर महाराज आता एकमेकीच्या पाया पडा पडा मस्त पायावर ठेवा. मस्त त्या पायावर माणसाने बी एकमेकाच्या पाया चला पाया पुढं